आज ती शेती जाणार असेल तर आम्हाला मग पुढच्या वेळेला रस्त्यावरती भीक मागितल्याशिवाय राहता येणार नाही. प्रसंगी आम्ही रक्त सांडू पण हा शक्तीपीठ होऊ देणार. शेतकरी हा जगणार आहे तर त्या शेतीवर आपल्या जगणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग आणि सर्व शेतकऱ्यांचा उद्धाराचं काम केलं, पण आज या महामार्गाच्या दृष्टीतनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. खाली आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर आम्ही विराट असा मोर्चा करत आहोत. आमचा मुद्दा एवढाच आहे की शेतकऱ्याच्या घासावरती चालून आलेला हा शक्तीपीठ आम्हाला नको आहे. कारण एकीकडे शेत जमीन पिकवून आम्ही आमचे कुटुंब आणि व्यवस्था भक्कम केली होती. आज ती शेती जाणार असेल तर आम्हाला मग पुढच्या वेळेला रस्त्यावरती भीक मागितल्याशिवाय राहता येणार नाही. आणि म्हणूनच या लढ्यामध्ये तीव्रतेनं उतरायचं. सुरुवातीपासून आम्हा शेतकऱ्यांची एक भूमिका राहिलेली आहे की या शक्तीपीठासाठी 1 इंचही जमीन देणार नाही या इराद्यावरती आम्ही ठाम आहोत. काहीही झालं तरी सन्माननीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शक्तीपीठाला 1 इंचही जमीन देणार तर नाहीच, पण या मोर्चाद्वारे शासनाला आणि सरकारला ठामपणे आम्ही सांगत आहोत. 3.5 वर्ष आमची भूमिका तुम्हाला समजावण्यात गेली. इथून पुढं आम्ही आता समजावण्याच्या नादाला लागणार नाही. सन्माननीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत तीव्रतेने आणि आक्रमक पद्धतीनं आम्ही या शक्तीपीठाला विरोध करत राहणार. आणि सर्वच बाधित शेतकरी असतील आणि ज्यांची शेतजमीन जात नाही ते सुद्धा ताकदीनं शेतकरी आज आमच्यासोबत आहेत. आणि या सगळ्यांच्या जीवावरती हा लढा आम्ही यशस्वी करू आणि हा शक्तीपीठ इथून हद्दपार केल्याशिवाय राहणार. कोल्हापुरातले काही आमदार जे आहेत शक्तीपीठचं समर्थन करतायत, तुम्ही शेतकरी आहात, कसं बघताय? एकंदरीत या शक्तीपीठाला सर्व लोकप्रतिनिधींचा विरोध असणार आहे. पण काय झालेलं आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांना आता एक अडचण झालेली आहे की शेतकऱ्यांच्या बाजून राहायचं का सरकारच्या बाजून राहायचं. पण निश्चितच आता जो लढा चालू आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब त्यांच्या जोडला आहेत, बंटी साहेब, आणि हा 100% जो शक्तीपीठाचा या ठिकाणी सरकारनं घाट घातलेला आहे तो कदापि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही. कारण एक चळवळीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक राजू शेट्टी नावाचं एक वादळ आहे आणि ते वादळ शेतकऱ्यांनाच फक्त तारू शकतंय. आणि त्यांनी हा शक्तीपीठ हातामध्ये घेतला, त्यांना बंटी साहेबांचं बळ मिळालेलं आहे. आणि निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ हा मार्ग होणार नाही. त्याला सर्व शेतकऱ्यांचा विरोध असणार आहे. कारण एका बाजूला शक्तीपीठाचा जर अभ्यास केला तर आमच्यासारखे छोटे छोटे शेतकरी भूमिहीन होणार आहेत आणि हे भूमिहीन शेतकरी कदापि ह्या सरकारला हा शक्तीपीठ होऊ देणार नाहीत. प्रसंगी आम्ही रक्त सांडू पण हा शक्तीपीठ होऊ देणार. तुमचे सहकारी म्हणतात रक्त सांडू पण होऊ देणार नाहीत, कारण काय, का वाटतं तुम्हाला एवढे तीव्र विरोध का होतो? शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो शक्तीपीठ रद्दच व्हावा. त्याच्यासाठी शेतकरी हा जगणार आहे तर त्या शेतीवर आपल्या जगणार आहे. आज रस्त्यासाठी आपण जमीन दिली तर ते पैसा आपल्याला पुरणारच नाही. पैसा आपल्याला पुरणारच नाही. शेती आपल्या आहे तशी राहू शकत, त्यावर आपली उपजीविका चालू राहील. याच्यामुळे हे जे समर्थन दिले ते मला अत्यंत आनंद आहे. हा शक्तीपीठ महामार्ग या मार्गासाठी कुणीही मागणी केलेली नाही, कुणाला गरज नाही या मार्गाची. असं असताना देखील हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे करायला शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग अनेक लोकांच्या पिकाऊ जमिनी जाणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. आणि ह्या रोडची काही गरज नाही. तसं म्हणजे आपल्या नागपूर ते रत्नागिरी हायवे झालेला आहे, इकडं पुणेचे हायवे आहेत. त्या हायवेमध्ये काय दुरुस्त करा असं करा, पण हे कशासाठी? काय गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग करणं अजिबात उचित नाही आहे. हा मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट कशासाठी करता काय आम्हाला काही समजत नाही, म्हणून आमचा ह्याला विरोध आहे. काय सांगाल एकंदरीत विरोधाची कारणं काय आहेत? आपण नेतृत्व करता इथल्या लोकांमध्ये काय नेमकी भावना आहे? हा जो शक्तीपीठ नावानं जो मार्ग काढला आहे त्याची खरं म्हणजे गरज नाही. आज नागपूर ते रत्नागिरी मार्ग जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि असा असताना हा रस्ता पुन्हा करायचा. 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर हा पॅरलल रस्ता नवीन करायचा आणि 28,000 एकर जमीन यामध्ये रस्त्यामध्ये जाणार आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं. खरं म्हणजे या रस्त्याची गरज नसताना हा रस्ता करायला लागलेले आहेत. यामध्ये घटक पक्षाच्या युतीच्या सर्व बाकीच्या 2 घटक पक्षांचा विरोध असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला अट्टहास पुरा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर वरवंटा फिरवायला लागले.
ह्यासाठी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळं आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही, रस्ता रद्द झाला पाहिजे ही अशी सगळ्या आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. भूमिका का तुम्ही थेट फलक घेऊनच इथं उतरला? मी एक पूर्णवेळ शेतकरी आहे आणि माझं टोटली क्षेत्र जे आहे 2-3 एकर ते या महामार्गात नष्ट होणार आहे. या ठिकाणी मी 2 वर्षापूर्वी विहिरीची खुदाई केल्या आणि ती सुद्धा त्याच्यात नष्ट होणार आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या जमिनी आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं अल्पभूधारक असल्यामुळं बरेचसे शेतकरी यात कायमचे भूमिहीन होणार आहेत आणि त्यांचं जगण्याचंच साधन नष्ट झाल्यामुळे त्यांना इतरांच्या ठिकाणी रोजगार केल्याशिवाय त्यांना म्हणजे पर्याय राहणार नाही. नोकऱ्या सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत. आमच्या मराठी बांधवांना कुठला व्यवसाय करायचं कुठलं आम्ही कधी शिकवलं नाही किंवा त्यांना माहीत नाही. त्याच्यामुळं आमचं हे जगण्याचं साधन नष्ट झालं तर आम्ही करायचं काय आणि जगायचं कसं, ह्यामुळं आम्ही हा शक्तीपीठ विरोध करतोय. हा मार्ग जो आहे हा कुठल्याही शेतकऱ्यांच्या वगैरे उपयोगाचा नाही. मोठ्या प्रमाणात त्या 15 फूट उंचीवरनं जाणार असल्यामुळं आजूबाजूच्याही शेतकऱ्यांना त्याचा काही इलाज होणार म्हणजे फायदा होणार नसल्यामुळं, त्याचबरोबर महापुराच्या एरियात हा जातोय, गावाच्या गावं या महापुरात जलमय होणार आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात हा होऊ नये हीच आमची जिद्द आहे. ह्याला पर्याय काय नसावा, शासन काहीतरी करेल. कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक आमदार जे आहेत त्याचं समर्थन करतायत. बरेचसे आमदार आमचे आहेत, सत्तेत असणाऱ्या आमदारांनी आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमचे एकजूट ठेवा अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. ते स्वतःला नाही कर त्यांच्या प्रतिनिधीमार्फत ते आमच्याबरोबर आहेत. पण बघूया त्यांना काय उघड विरोध करता जरी नाही आला तरी त्यांनी आम्हाला हे केलेलं आहे. कारण त्यांनाही जाणीव आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमदारांना की आपल्याकडे भूमी आहे म्हणजे अल्पभूधारक संख्या जास्त असल्यामुळं हे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत पूर्ण. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. या ठिकाणी इतर आमदार सगळे किंवा वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पक्षांना एकत्रित घेऊन सर्व पक्षी असा हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आणि सगळ्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि त्याच्यामुळं हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ही लढाई कुठपर्यंत लढणार? ही लढाई कुठपर्यंत लढणार? रद्द होईपर्यंत लढणार आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आम्ही ही लढाई सर्व शेतकरी एकजुटीने लढणार आहेत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेती केंद्रस्थानी ठेवून सर्व शेतकऱ्यांच्या उद्धाराचं काम केलं, पण आज या महामार्गाच्या दृष्टीतनं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमची ही लढाई अखेरपर्यंत सुरू असणार आहे. काही शहरातले आमदार या महामार्गाचं समर्थन करतायत, पण त्यांनी प्रत्यक्ष शेतीत ते 2 दिवस राबून बघावं. त्या शेतकऱ्याला त्या मातीबद्दल किती प्रेम असतं त्याची त्यांना जाणीव नसल्या कारणानं ते या पद्धतीनं समर्थन करत आहेत. परंतु आम्ही सर्व शेतकरी आज एकत्र आलो आहोत. ते फक्त शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झाला पाहिजे आणि राजर्षी शाहू महाराजांनी जो शेतकरी जपलाय तो शेती जपण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.